जोक्स, विनोद. बॉस, ऑफिसला का नाही आलास? पाऊस तर थांबला होता. गण्या, ते एबीपी माझावाले सांगत होते कुठेही जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा. चिंगी, मस्त मोबाईल आहे, कुठून घेतलास? झंप्या, विकत नाही, मला धावण्याच्या शर्यतीस बक्षीस मिळाला. चिंगी, किती जण होते धावायला? झंप्या, मोबाईल, दुकानचा मालक, पोलीस आणि मी. मुलगा बाबांच्या लग्नाची सीडी बघत असतो. मुलगा, बाबा, मला तुमच्या लग्नासारख्या माझ्या लग्नात पण आयटम गर्ल नाचवायच्या आहेत. आई, हरामखोर, त्या तुझ्या मावशा आहेत. शिक्षक, मुलांना सुई टोचल्यावर रक्त का बाहेर येतं? बंड्या, सुई कोणी टोचली ते बघायला. मास्तरांनी कोरड्या विहिरीत उडी मारली. आई, चिंटू, लवकर आंघोळ करून घे, नाहीतर शाळा बुडेल. चिंटू, आई, बादलीभर पाण्यात शाळा कशी बुडेल ग? आईने बादलीतच बुडवून बुडवून हाणला. गुरुजी, गण्या, मी तुला कानफाडीत मारली, याचा भविष्य काळ सांग बघू. गण्या, जेवणाच्या सुट्टीत तुमची फटफटी पंक्चर होणार. बाबा, चंप्या पुन्हा नापास झाला, जरा त्या पिंकीकडे बघ, तिला 90% मिळाले आहेत. चंप्या, तिच्याकडे बघून म्हणूनच तर नापास झालो. मुलगा, चाहूंगा मी तुझे सांज सवेरे. मुलगी, आणि दुपारी? मुलगा, 1 ते 4 आराम, मी पुण्याचा आहे ना. एक महिला डॉक्टरना, यांना ठीक करा हो, हे रात्री झोपत मोठमोठ्याने माझे नाव घेत असतात. डॉक्टर, ही तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही फार लकी आहात. स्त्री, कसली लकी? उद्या त्यांची बायको येणार आहे गावावरून. अगर कभी टूट कर बिकर जाओ तो मुझे याद कर लेना, क्योंकि मेरे पास ₹5 वाला फेविक्विक बेकार पडा आहे. पुणेकर, आहो, अजून बिस्किटे घ्या ना. पाहुणा, नको हो, आधीच मी 5 खाल्ली आहेत. पुणेकर, तशी तुम्ही 6 खाल्लेत, पण अजून खा की, तर कोण मोजत बसलंय? गुरुजी, दळणवळण म्हणजे काय? विद्यार्थी, एखादी मुलगी दळण घेऊन जाताना वळून पाहते, त्याला दळणवळण असे म्हणतात. गुरुजी राजीनामा देऊन आषाढी वारीला निघालेत. मास्तर, सांग, 0पेक्षा लहान संख्या कोणती आहे का? मुलगा, आहे ना. मास्तर, कोणती सांग? मुलगी, टिंब. मास्तरांनी BEdची डिग्री विकली. जर कोणी आपल्याला पाहून दरवाजा बंद केला तर आपण पण त्याला दाखवून द्यायचं की दरवाजाला कड्या 2 असतात. नोकर, साहेब, मला केराच्या टोपलीत 100च्या 5 नोटा सापडल्या, हे घ्या. मालक, मीच फेकून दिल्या होत्या, नकली नोटा आहेत त्या. नोकर, म्हणूनच तर परत करीत आहे. गुरुजी, अकबराचा जन्म आणि मृत्यू कधी झाला? बंडू, माहीत नाही. गुरुजी, अरे, असं काय करतोस? पुस्तकामध्ये लिहिले की 1542 1605. बंडू, मला वाटले की तो अकबराचा मोबाईल नंबर आहे. चंप्या एका लग्नात जेवण करत होता. झंप्या, अबे, 1 तास झाला, जेवतोयस तू, अजून किती सरशील? चंप्या, अबे, मी पण परेशान झालोय, अजून 3 तास जेवायचंय. झंप्या, 3 तास? चंप्या, ही बघ लग्नपत्रिका, जेवणाची वेळ 7 ते 11. गंप्या एका मुलीला मिनी स्कर्टमध्ये पाहतो आणि विचारतो, तुला आई ओरडत नाही का ग? ती म्हणाली, हो, आजच ओरडली, तिचा ड्रेस घातला म्हणून. एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं, ती भडकली, तिने त्याला धू धुतला, अगदी लोळवला. तो कपडे झटकत उठला आणि म्हणाला, तर मग मी नाही समजू का? झंप्या, अगं, आपलं लग्न झाल्यावर तुझा बाप हुंड्यात मला कार देईन ना. चिंगी, तुला कशाला हवी कार? देवाने 2 पाय कशाला दिलेत? झंप्या, ब्रेक आणि एक्सिलेटर दाबायला. लग्नात कुवारे आणि अंत्ययात्रेत म्हातारे सर्वात जास्त का जातात? कारण दोघांना एकाच गोष्टीची चिंता असते, मी नाही जाणार तर माझ्या वेळी कोण येणार? 2 बायका एका बसमध्ये जागेवरून भांडत होत्या. बराच वेळानंतर कंडक्टर आला व म्हणाला,
तुमच्यापैकी जी वयाने मोठी आहे ती या जागेवर बसेल आणि ती एक सीट रिकामीच राहिली. 10वीत मी प्रपोज केलं तेव्हा ती म्हणाली, मला माझं करिअर घडवायचं आहे, माझं ध्येय खूप मोठे. काल भेटली, दारात भांडी घासत होती. म्हणता लग्नाच्या वेळी नवरदेवालाच का घोड्यावर बसवले जाते, नवरीला का नाही? संता कारण पळून जाण्यासाठी नवरदेवाला शेवटची संधी दिली जाते. काही सुंदर मुलींचे विचित्र नवरे बघून मनात विचार येतो, हिने 16 सोमवार चुकून मटण खाल्लं असावं. आयुष्यात इतकी मान खाली घालायची वेळ कधीच आली नव्हती जितकी व्हॉट्सअप फेसबुकमुळे आली आहे. लव्ह मॅरेजमध्ये आपण आपल्या प्रियसीबरोबर लग्न करतो आणि अरेंज मॅरेजमध्ये आपण दुसऱ्याच्या प्रियसीबरोबर लग्न करतो. जर आपली बायको माहेरी जाताना शेजारच्या बायकांना सांगून जात असेल की ताई जरा लक्ष ठेवा, तर समजून जा तुम्ही CCTVच्या निगराणीत आला आहात. गुरुजी, बाळ बबन, खाली दिलेले अंक इंग्रजीत म्हणून दाखव बघू. 70, 82, 88, 99. बबन, शेवंती 8999. बहिणीच्या विदाईमध्ये तिचा लहान भाऊ विचारतो, ताई फक्त तूच का रडत आहेस, दाजी का नाही रडत? वडील, बाळा, ताई फक्त गेटपर्यंत रडेल, मग तिकडून दाजी आयुष्यभर रडतील. जर बायको ऐकत नसेल तर सरळ चप्पल काढा आणि घालून बाहेर पडा. तुम्ही जो विचार करत होतात त्यासाठी वाघाचं काळीज लागतं राव. आजोबा, बन्या जरा माझी कवळी आण. बन्या, हो आजोबा, अजून स्वयंपाक झाला नाहीये. आजोबा, माहीत आहे रे, समोरच्या गोखले आजींना स्माईल द्यायची आहे. मुलगी कस्टमर केअरला, मला एक मेसेज 15 जणांना पाठवायचा आहे. कसा करू कस्टमर केअर मेसेज? काय आहे? मुलगी, हाय जानू, काय करतोय? माझा रिचार्ज संपलाय, 100चा रिचार्ज कर ना. वडील, उद्या रिझल्ट आहे ना रे. मुलगा, हो. वडील, जर का नापास झाला तर तुझा माझा संबंध संपला. दुसऱ्या दिवशी वडील, काय रे, रिझल्ट लागला का? मुलगा, तू कोण रे मला विचारणारा? तिने मला पाहिले, मी तिला पाहिले आणि असंच पाहता पाहता माझे 2 विषय राहिले. एक अनुभवी विद्यार्थी. आई घाबरून म्हणाली, बाळा तू लवकर घरी ये, सुनबाईला पॅरालिसचा अटॅक आलाय. तोंड वाकडं, डोळं वर आणि मान वळवली बघ. मुलगा, आई तू घाबरू नकोस ग, शांत राहा, ती सेल्फी काढत असेल. 3 मुंग्यांना एक केक दिसतो. पहिली जाते आणि केक खाते, दुसरी पण जाऊन खाते, तिसरी नाही खात. ती म्हणते, ईशा केकला मुंग्या लागल्यात. एका गावात शूटिंग होते. मुलगी, आई गावात शूटिंग होत आहे. आई, जाऊ नको तिथे. आई, हिरो कोण आहे? मुलगी, इम्रान हाशमी. अगं बाई, मग आजीला पण आत घे. शिक्षक, सांग माकडाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? गण्या, मंकी. शिक्षक, खरं सांग, पुस्तकात बघून बोललास ना? गण्या, नाही सर, देवा शपथ, मी तुमच्याकडे बघून बोललोय. मोबाईल विकत घेतल्यावर आणि लग्न केल्यावर माणसाला एकाच गोष्टीचा राग येतो. थोडं अजून थांबलं असतो तर चांगलं मॉडेल मिळालं असतं. 12वी नंतर ग्रॅज्युएशन करणं तितकेच महत्त्वाचे असते जितके मेल्यानंतर 13वे करणे महत्त्वाचे असते. हो तर काहीच नाही, फक्त आत्म्याला शांती मिळते. हा एक शेतकरी खूप आजारी असतो. त्याची पत्नी म्हणते, तुमचा ताप वाढतच चाललाय, थांबा मी तुम्हाला चिकन सूप बनवून देते. कुऱ्हाडातला कोंबडा खडबडून जागा होतो. कोंबडा म्हणतो, ओ ताई, आधी क्रोसिन देऊन पहा ना, लगेच काय चिकन सूप. एकदा बसमध्ये खूप गर्दी असते. उभे राहून कंटाळलेली एक बाई एका गाठोड्यावर बसते. एक माणूस, बाई गाठोड्यावर नका बसू, टरबूज फुटतील. बाई, गाठोड्यात टरबूज आहेत का? माणूस, नाही, खिळे आहेत. ST स्टँडवर पुण्याची मुलगी आपल्या कॉलेज स्टाईलमध्ये
तुच्छतेने बस कंडक्टरला विचारते, हे डबडं केव्हा हलणार इथून? कंडक्टर, कचरा भरल्यानंतर लगेच, कारण कंडक्टर सोलापूरचा होता. भारतात बिस्किट उत्पादन करणाऱ्या 2 प्रसिद्ध कंपन्या कोणत्या? एक मारीगोल्ड, दुसरी पार्लेजी. एक कपात जात नाही, दुसरं कपात गेलं की परत येत नाही.